हिंजवडीच्या एंट्री पॉइंटचं अतिक्रमण हटवलं, पण वाहतूक कोंडी फुटणार कशी? IT अभियंत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे तक्रार केली. त्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालंय. हिंजवडीत प्रवेश करताना आणि घरी परतताना भूमकर चौकात ही अभूतपूर्व वाहतूक कोंडी होते. ती फोडण्याच्या दृष्टीने पिंपरी चिंचवड पालिकेने अतिक्रमण कारवाई सुरू केली आहे. डांगे चौकाकडून येणारा प्रस्तावित मार्ग 45 मीटर आहे. मात्र काळा खडक झोपडपट्टीतील 96 कुटुंबांचं तिथं अतिक्रमण होतं, ज्यावर हातोडा चालवला जातोय. आता इथे 6 पदरी रोड होईल खरा, पण भूमकर चौक ओलांडण्यासाठी पार करावा लागणारा सबवे हा फक्त 2 पदरी आहे आणि त्यामुळेच इथं मोठी वाहतूक कोंडी होते. तिथं पूल उभारण्याची गरज आहे, पण या पुलासाठी पुढचे 2 वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे ही अतिक्रमण कारवाई आता फायद्याची ठरणार का, हा खरा प्रश्न आहे.